आम्ही जे देशाची प्रतिमा मलिन करायचं काम युवा काँग्रेसने केले त्याच्या निषेधार्थ हे महिला मोर्चा आमची ताकदीने आज रोडवर उतरलेली आहे. जे झालंय ते अत्यंत चुकीचं आहे. 3 दिवसाचं ग्लोबल AI समिट होतं, इम्पॅक्ट समिट होतं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं. एवढे 100+ कंट्रीजचे रिप्रेझेंटेटिव्ह आलेत, नेते आलेत, मिनिस्ट्रियल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. तर एवढं सगळं असताना आज गव्हर्नमेंट एवढ्या मोठ्या रिसोर्सेस, ह्युमन पॉवर, मॅन पॉवर, त्याचबरोबर एवढी आर्थिक त्याच्यात उलाढाल करून आपण हे एवढं मोठं ग्लोबल इम्पॅक्ट समिट घेतलं AIचं आणि त्याच्यात एवढा चाइल्डिश बालिश प्रकार म्हणजे आश्चर्य वाटते की त्यांना थोडी सुद्धा शरम हाया नाही आहे की एवढा मोठ्या लेवलचं आज सबमिट होतं आणि तिथं आपण एंट्री चुकीची करावी, आज जावं आणि असे चुकीचे प्रकार करावे याचा आम्ही निषेध करतो. हे असभ्य वर्तणूक आहे, खूप चुकीचं आहे. आज म्हणजे आम्हाला आज तुम्ही युवा काँग्रेस पक्षाचं तुम्ही नेतृत्व करता आणि अशा प्रकारे तुम्ही जर आंदोलन करत असाल, आज जाऊन तुम्ही निषेध किंवा जे काही तुम्हाला नोंदवायचं असेल तर हे आज तुम्ही काय केलं, आज भारत मातेची मान शर्मेने झुकली. म्हणजे तुम्ही अर्धनग्न होऊन शर्ट काढले आणि तुम्ही केलं म्हणजे काय तुम्हाला अर्थच राहिला नाही. म्हणजे तुम्ही तुमची अक्षरशः तुमची ढसाळ आणि चुकीची मानसिकता याच्यातनं दिसून पहिलं असं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपण पुढाकार घेतलाय. ऍक्च्युली आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपला भारत देश हा 3rd ते 4th रँकला आहे. परंतु गेल्या काही डेकेड्समध्ये आपण खूप प्रगती करतोय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं सेक्टर आहे की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ते आपल्याला आज ना उद्या ऍक्सेप्टच केलेलंच आहे आपण, परंतु त्याचे दूरगामी परिणाम आज त्याचा इम्पॅक्ट काय आहे, त्याला ग्लोबल स्केलवर कसं वाढवायचंय, ह्या युवा पिढीसाठी आपल्याला सेफ्टीच्या दृष्टीने सुद्धा, प्रोग्रेसच्या दृष्टीने सुद्धा हे आपण आता अवॉइड न करणारं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि ते येऊ पाहते आलेलं आहे, अजून मोठ्या प्रमाणात एक्सपांड होणार आहे. आणि याच्यावरती एवढी मोठी वैचारिक देवाणघेवाण, टेक्नॉलॉजीची देवाणघेवाण, एवढं सगळं त्याच्यावरती उहापोह होत असताना इम्पॅक्टवरती आज तुम्ही पाहतोय मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, इंडस्ट्रियल सेक्टर, हेल्थ सेक्टरमध्ये तुमचे आज ऑटो रोबोट ड्रायव्हर कार्स ड्राईव्ह करतात. सगळ्या सेक्टर्समध्ये तुम्ही सगळीकडे बघतोय आपण की AI हा ऑलरेडी काम करतोय. आपल्याला मोठ्या उंचीवर अजून न्यायचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि तुम्ही आज काय केलं, हा काही भाजपचा कार्यक्रम नव्हता, हा देशाचा कार्यक्रम होता, गव्हर्नमेंटनी ऑर्गनाईज केलेला होता. एवढा मोठ्या लेवलवरचं इंटेलेक्च्युअल सबमिट होतं. ह्याचे गांभीर्य आहे का त्यांना की कसं काय तुम्ही करताय. आणि तुम्हाला आज वरिष्ठांचा सपोर्ट असेल तर तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात टी-शर्टचं छापून घेणं, आतमध्ये इलिगल एंट्री करणं, आत जाऊन असं करणं, म्हणजे हा प्रकार मला असं वाटतं की काहीतरी गंमत घडली का काहीतरी. लहान मुलांच्या वरती हा चाइल्डिश प्रकार आहे, घृणास्पद आहे, असभ्य वर्तणूक आहे आणि याचा आमचा महिला मोर्चा पुणे शहर तीव्र निषेध करते. आज आमच्या चित्राताई वाघ ह्या परत पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षपदी त्यांची आजच निवडणूक झालेली आहे आणि आज आम्ही आंदोलन करतोय. त्यांची जी ऊर्जा आहे, ते जे अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात, तीच ताकद घेऊन आज आम्ही देशाचा जो अपमान झालाय त्याचा निषेध करायला सगळ्या महिला भगिनी रोडवर उतरलोय.